राज्यात एकीकडे मोठ्या प्रमाणात कर्ज घेऊन धूमधडाक्यात लग्न केलं जातं, तर दुसरीकडे संविधानिक पद्धतीने जे आहे लग्न होताना आपल्याला पाहायला मिळतं. पण नागपूरमध्ये जर आपण पाहिलं तर नागपूरमध्ये दिवसाला 20 ते 25 कोर्ट मॅरेज जे आहे होत असतात, त्याचा आकडा समोर आलेला आहे. पण एकंदरीतच याला काय कागदपत्र लागतात, त्याची काय प्रोसेस आहे, आपण जाणून घेऊयात. आता आपल्यासोबत सचिन भोयर जी आहेत. सचिन जी, तुमचं नवभारतमध्ये खूप खूप स्वागत. तर ही कोर्ट मॅरेजची जी प्रोसेस आहे, बऱ्याचशा लोकांना हे खूप किचकट वाटते. म्हणजे काय डॉक्युमेंट्स लागतात, काय बरेच प्रश्न होत असतात. तर याची एकंदरीत प्रोसेस काय आहे आणि काय डॉक्युमेंट्स लागतात? जास्त काही डॉक्युमेंट लागत नाही मॅडम त्याच्याकडे फक्त आधार कार्ड लागेल आहे, इलेक्ट्रिसिटी बिल लागेल आहे आणि लिव्हिंग सर्टिफिकेट लागेल आहे. जास्त काही डॉक्युमेंट लागत नाही त्याकरिता. 30 दिवसा अगोदर रजिस्ट्रेशन करावं लागतं. 3 विटनेसचे आधार कार्ड लागेल. 3 विटनेसचे आधार कार्ड. आणि जे विटनेस आपण बोललोय त्या विटनेसची काही कॅटेगरी आहे का? असं काही नाही मॅडम, फक्त त्यांची एज 21+ हवी, बस झालं. 21+ हवं. आणि जेव्हा रजिस्ट्रेशन होत असतं मॅरेजचं, तेव्हा ते विटनेस असणं गरजेचं आहे? नाही, लास्ट टाइम जेव्हा फायनल लग्न होतं. आणि याच्या व्यतिरिक्त आणखी काय प्रोसेस आहे? 30 दिवसा अगोदर फक्त रजिस्ट्रेशन करावं लागतं आणि लास्ट दिवशी फक्त रजिस्ट्रेशन. मला एक आणखी विचारावंसं वाटतं. एखाद्याला कोर्ट मॅरेज एखाद्याचं असतं की बाबा आम्हाला या स्पेसिफिक तारखेलाच लग्न करायचंय, मग त्याच्यासाठी काय हे आहे? फक्त मॅडम 30 दिवसा अगोदर रजिस्ट्रेशन केलं तर ते 90 डेज व्हॅलिड असतं. ऑफ डे सोडून आपण कधी पण तारीख घेऊ शकतो. तिकडनं मिळत असतं तारीख? नाही, सपोज आपण आजची तारीख आहे 20, आपण 20 तारखेला रजिस्ट्रेशन केलं तर आपल्याला 20 ऑक्टोबर तारीख मिळेल आहे. 20 सप्टेंबर सुरू आहे आज, तर आपल्याला 20 ऑक्टोबर डेट मिळेल आहे. 20 ऑक्टोबर नंतर 20 नोव्हेंबर 20 डिसेंबर पर्यंत तो फॉर्म व्हॅलिड असतो. तुम्ही कोणत्या पण दिवशी येऊन रजिस्ट्रेशन करू शकता. त्या याच्यामध्ये जर आपण केलं 1-2 महिन्यामध्ये आपण 3 महिने व्हॅलिड असतं. फक्त सॅटर्डे संडे ऑफिस बंद असतं, तर तेव्हा काही होत नाही. मग त्याच्यानंतर आधी हे तर एक झालं. एक इंटरकास्ट मॅरेजचं पण एक वेगळे बेनिफिट्स असतात, ते काय आहे? त्याच्यासाठी मॅडम जसं लग्न झालं त्याच्यानंतर त्यांचे डॉक्युमेंट अपडेट करावं लागतं. जसं मुलीचं आधार कार्ड माहेरकडचं असतं, तर त्यांना तिच्या हस्बंडचं नाव चढवावं लागेल आहे. आणि त्याच्यानंतर मग कास्ट सर्टिफिकेट, जॉईंट अकाउंट, डोमिशियल सर्टिफिकेट आणि नगरसेवकचं लेटर. नगरसेवकाचं लेटर कंपल्सरी असतं का? का बरं ते कंपल्सरी? रहिवासी दाखला म्हणून. ओके, सरळ रहिवासी दाखला तुम्ही म्हटलं असतं. पण एक हे आपण असतं की कॅटेगरी वाईज मोस्टली आपण SC कॅटेगरीला जास्त लोकांना हे करतं की मुलगा किंवा मुलगी एखादी इंटरकास्ट मध्ये सर्वांनाच असते. काय बेनिफिट्स? किती रुपये? 50,000 पर. आणि बाहेर जर कोणी असेल बाहेर जर आपण गेलं, बाहेरचं तर मॅडम तिकडेच होईल. तिकडेच आहे, त्याचे तर 2 लाख रुपये, 2.5 लाख रुपये. मग नागपूरमध्ये असं काही नाही, असं थोडं. तर या काही याच्या व्यतिरिक्त आणखी काही आहे का की इतकं साधं आणि सोपं? कारण बऱ्याच लोकांना काय होतं ना की म्हणजे आम्हाला याबद्दल इतकी काही इन्फॉर्मेशन असते. बऱ्याचदा असं होतं की नाही कोर्ट मॅरेज आपण करतोय तर काय डॉक्युमेंट्स लागत असेल, कुठे वकील शोधायचा, काय शोधायचं? मॅडम तितकं काही नसतं त्याच्यात. तुमच्याकडे किती पर डे किती रजिस्ट्रेशन होतं? माझ्याकडे पर डेला मॅडम 3 ते 4 रजिस्ट्रेशन होतात. महिन्याला मॅडम आता कधी कमी कधी जास्त होतं. मिनिमम 50-60 लग्न असतात माझ्याकडे. 50-60 मिनिमम लग्न महिन्याला. आणि तुम्ही सगळं स्पेसिफिक तुम्ही या सबमिटसाठी हे करता कोर्ट मॅरेजसाठी? आणि काय म्हणजे लोकांचे काय प्रश्न येतात तुमच्याकडे जेव्हा ते तुम्हाला घरी जाणार का, कसं होणार, आम्हाला जे डेट पाहिजे ते मिळेल का, आपण सर्व त्यांना उपलब्ध करू. ओके, म्हणजे जेव्हा आपण रजिस्टर करतो तेव्हा ते नोटीस घरी जात असतं? नाही, ते विचारतात, आपण त्यांना समजून सांगतो की असं असं आहे बा, सर्व करून घेऊ. म्हणजे व्यवस्थित तुम्ही नीट सगळं तुम्ही त्यांच्या हे करत असा, गावाकडले असेल कुठे असेल तर तुम्ही त्यांना व्यवस्थित समजून गाईड करून या गोष्टी करतात. तर जास्त म्हणजे डॉक्युमेंट्स असे आहे नाही, आधार कार्ड, लिव्हिंग कार्ड आणि इलेक्ट्रिसिटी. आणि 30 दिवसांआधी रजिस्ट्रेशन तुम्ही केलं तर तुमच्या त्यांच्या मर्जीनुसार त्यांना डेट्स मिळतात. आणि फी वगैरे काही असते काय? फी वगैरे असतं म्हणा, आता ते पाहून फी म्हणजे तुमच्या याच्यानुसार. आपण त्या विषयाकडे नाही वळूयात. फी आपला मुद्दा आहे की डॉक्युमेंट्स आणि या सगळ्या गोष्टी प्रोसेस काय असते. आणि मग ते इथे नागपूरमध्ये कुठे एक्झॅक्टली याचं रजिस्ट्रेशन होतं? जिल्ह्याला कलेक्टर ऑफिसला याचं रजिस्ट्रेशन? कलेक्टर ऑफिसच्या थोडा असं काही टायमिंग वगैरे आहे का? नाही मॅडम, रजिस्ट्रेशन तर
कधी पण करू शकतो आपण, फक्त जेव्हा मॅरेजसाठी येतात तर सॅटर्डे संडे ऑफिस बंद असतं सॅटर्डे संडे आणि गव्हर्नमेंट हॉलिडे वगैरे. तर तुमच्याकडे येऊन ते रजिस्ट्रेशन करून तुम्ही मग सगळ्या प्रोसेस तुम्ही त्यांच्या हे करतात. ओके, तर याच्या व्यतिरिक्त आणखी काही बस इतकंच आहे. थँक्यू सो मच सचिनजी, तुम्ही आज आमच्याशी जुळले. तर आपण बरेच लोकांना कोर्ट मॅरेज बद्दल प्रश्न पडले होते, बरेचसे सर्च केलं, आमच्याकडेही आले होते कोर्ट मॅरेज बद्दल काय डॉक्युमेंट्स लागतात काय आहे, आणि सचिनजी आज आपल्याशी जुळले. त्यांनी आपल्याला बरीच इन्फॉर्मेशन दिली की अगदी साध्या आणि सोप्या याच्यात जे आहे कोर्ट मॅरेज होत असतं. फक्त 30 दिवसाआधी जर तुम्ही रजिस्ट्रेशन केलं तर ते 3 महिन्यांपर्यंत त्या डेट व्हॅलिड असतात. लिव्हिंग, आधार कार्ड आणि इलेक्ट्रिसिटी बिलचं काम आहे आणि जास्त खिचखिच मला वाटते नाही, आणि एका चांगल्या वकिलाची गरज आहे, तसे सचिनजी आहेच आपल्यासोबत. तर अशाच आम्ही वेगवेगळ्या योजनांबद्दल आणि अशा स्कीम्सबद्दल गव्हर्नमेंटच्या आम्ही तुम्हाला सांगत राहणार आहोत. तोपर्यंत माझ्यासह पाहत राहा. कॅमेरा पर्सन तन्मयसह रश्मी खेडीकर, नवराष्ट्र, नागपूर.